उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची संधी साधू देशभक्ती, ठाकरेंच्या सेनेच्या आंदोलनावरनं एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, ठाकरेंना देशभक्तीवर विचारण्याचा अधिकार नसल्याची टीका. सरकारनं काढलेल्या जीआरमुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येणार नाही. आमच्या सरकारच्या काळातच ओबीसींसाठीचे निर्णय, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. महाराष्ट्र अस्थिर असल्याचं शरद पवारांचं वक्तव्य, तर पवारांनी एक्स म्हटलं तर वाय समजायचं, मुख्यमंत्र्यांचा पलटवार. संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळवून दिला, एका मोठ्या नेत्याची विकेट पडली. नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात पावसाचा हाहाकार, अनेक शेतांमध्ये पाणी साचलं तर रस्त्यांना नदीचं स्वरूप, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पुण्यातील एका पब बाहेर गोंधळ, पाकिस्तानी गायकाला बोलवल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राडा, संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये व्यासपीठावरच बाचाबाचीसह धक्काबुक्की. एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या आमदार खासदारांची बैठक सुरू आहे आणि महायुतीला गालबोट लागेल असं वक्तव्य नको, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे. बैठकीत तशा त्यांनी सूचना देऊ केलेल्या आहेत. आमदार आणि खासदारांना त्यांनी या सूचना देऊ केल्याचं कळतंय. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या आमदार खासदारांची बैठक पार पडली आहे. महायुतीला गालबोट लागेल असं कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करू नका, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळ्या आमदार आणि खासदारांना दिल्यात. आणि बैठकीतून एकनाथ शिंदेने काय सूचना दिल्यात बघा. पुढची निवडणूक ही मिनी विधानसभा आहे, सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करा असं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर तुम्हाला ज्यांनी मंत्री आमदार केलं त्यांना नेता बनवा, मतदार याद्या अपडेट करा, बोगस नावांवर लक्ष ठेवा, महायुतीला गालबोट लागेल असं वक्तव्य करू नका. युतीचा फॉर्म्युला काय असावा त्याची तयारी करा आणि प्रत्येक जागेबाबत माहिती पटवता आली पाहिजे. आपल्यासाठी येणारी निवडणूक महत्त्वाची आहे. मनपा निवडणूक कामांच्या जोरावर जिंकू शकतो असं त्यांनी म्हटलंय. आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. भूकंपाच्या धक्क्याने आसाम पुन्हा हादरलाय. आसामच्या गुवाहाटीत 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपामुळे राजधानी गुवाहाटीमधील इमारती हादरल्या. नलबारी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले असून घरांचंही मोठं नुकसान झालंय. येत्या जानेवारी महिन्यात साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी विश्वास पाटलांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी सचिन खरात यांनी केली. नियुक्ती रद्द न केल्यास साहित्य संमेलन उधळून लावण्याचा इशारा खरातांनी दिला. लक्ष्मण हाकेंच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीड जिल्ह्यातील तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा लक्ष्मण हाकेंवर आरोप करण्यात आला.
नवी मुंबईच्या ऐरोलीत मिक्सर ट्रक आणि कारच्या झालेल्या अपघातानंतर ट्रक चालकाच्या अपहरणाचं प्रकरण समोर आलं. तुर्भे MIDC मधील रहिवासी प्रल्हाद कुमारच्या मिक्सर ट्रकने कारला धडक दिली. या अपघातानंतर कारमधील दोघांनी ट्रक चालकाचं अपहरण केलं. दरम्यान वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या पुण्यातील घरातून या चालकाची सुटका करण्यात आली. पूजा खेडकरच्या आईचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे. नवी मुंबईत दोघांचा अपहरण प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली. चौकशी दरम्यान खेडकरच्या आईने पोलिसांशी हुज्जत घातली. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्याचे तहसीलदार हेमंत पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेले आहेत. तक्रारदार शेतकऱ्याची वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करून देण्यासाठी हेमंत पाटील यांनी 2 लाखांची लाच मागितली होती. या प्रकरणी हेमंत पाटलांवर कारवाई करण्यात आली. जळगावच्या बिलवाडी गावात 2 कुटुंबांमध्ये दुपार हाणामारी झाली आहे. जुन्या बाजारातून गोपाळ आणि पाटील कुटुंबामध्ये हाणामारी झाली आणि यामध्ये एकनाथ गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन्ही कुटुंबातील एकूण 11 जण जखमी झाले. नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारक सभेच्या वार्षिक सभेमध्ये राडा झाला. संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये व्यासपीठावरच बाचाबाचीसह धक्काबुक्की झाली. रेल्वेमध्ये एका माथेफिरूने रेल्वेत धुमाकूळ घातलाय. यावेळी महिलांना हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केल्यानंतर ही मदत मिळाली नसल्याचं समोर आलं आणि यामुळे रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. नवी मुंबईमधील विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील यांचं नाव देण्यासाठी केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याकरता मानवंदना कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं. 2000 कारसह हजारो समर्थक सहभागी होऊन स्वर्गीय दिवा पाटलांना मानवंदना देणार आहेत. मुंबईच्या गोराईतील नालंदा विधी महाविद्यालयात जनसुरक्षा कायदा विपर्यास आणि वास्तव या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रदीप गावडे यांनी जनसुरक्षा कायद्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले बापूसाहेब भेगडे हे उद्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार असून यात मोठ्या शक्ती प्रदर्शनाची शक्यता वर्तवली जाते. मी आयुष्यात 14 वर्षांचा वनवास संपवून भाजपात येण्याचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य खासदार अशोक चव्हाणांनी केलं, तर मला संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मुंबई महापालिकेतील काही नगरसेवक शिवसेनेतून उद्धव ठाकरेंच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान सर्व नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. आम्ही शिवसेनेसोबत येणार असून येणारी निवडणूक दणक्यात जिंकू असा विश्वास यावेळी नगरसेवकांनी व्यक्त केला. उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी पक्ष ॲक्शन मोडवरती आलेला आहे. आगामी पालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीनं लढण्याचा निर्धार करण्यात आला. दरम्यान महायुती म्हणून लढणार की सोबळावर लढणार